महाराज की जय भवानी। आजच्या शिवसेना प्रभाग क्रमांक 93 कलानगर वांद्रे पूर्व आपले शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सुमित कुंडलिक बजाळे हे उमेदवार आहे आणि त्यांची निशाणी काय धनुष्यबाण निशाणी आहे। 15 तारखेला त्यांना विजयी करायला मी विनंती करायला आलेलो आहे। माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, एवढ्या लाडक्या बहिणी तुमच्या पाठीमागे आहेत, ज्या उमेदवाराच्या पाठी महिला त्याचा मतपेटीत नंबर पहिला आहे, बरोबर। विधानसभेत बघितलं मी, नगर परिषदमध्ये पण बघितलं, आता महापालिकेत पण दाखवणार ना तुम्ही। आणि हा सुमित सगळीकडे या संपूर्ण झोपडपट्ट्यांमध्ये फिरत असतो आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा गोरगरीब माणूस त्याला हक्काचं घर मिळालं पाहिजे यासाठी त्याचे प्रयत्न चालू आहेत। गव्हर्नमेंट कॉलनी जी आहे, शासकीय कॉलनी, या बाबतीमध्ये आज स्वतः तिकडे आला होता। त्या बाबतीत देखील मी मुख्यमंत्री असताना GR काढलेला आहे, त्याची अंमलबजावणी राहिली आहे। ती अंमलबजावणी देखील आपण बैठक घेऊन करू, हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो। आणि बाकी इतर ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या सोयी सुविधा देखील आपल्याला देण्याचं काम नगर विकास विभाग करेल। कुठेही पैसे कमी पडू देणार नाही, हा शब्द मी आपल्याला देतो। आणि लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना केल्या सुरू आहे ना। आणि आता काँग्रेसचे लोक म्हणाले हे 2 हप्ते देऊ नका, बंद करा। त्यांचे 2 हप्ते जे आहेत आचारसंहितेमुळे देऊ नका, म्हणजे जेव्हा सुरू केलं तेव्हाही तुम्हाला विरोध केला। आता तुम्ही त्यांना आल्यावर विचारा, आमचे पैसे बंद करता काय, त्यांना डब्यात बंद करून टाका आणि घरी पाठवा। आणि धनुष्यबाण म्हणजे बघा, तुमची योजना आम्ही सुरू केली महायुतीने, ती योजना सुरू होऊ नये म्हणून कोर्टात गेले होते, पण त्यांची योजना ते बंद करू शकले नाही आपली योजना, कारण तुमचा खमक्या भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून होता। म्हणून आम्ही ही योजना सुरू ठेवली। आणि आता तुम्हाला मी सांगतो, कोणी माईकाला आला तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही। आणि म्हणून तुम्ही आता एकच काम करणार, 15 तारखेला काय करणार, धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून सुमितला विजयी करणार। म्हणजे आज तुमच्यासाठी हे सगळे जे काही समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, हे सोडवण्याचं काम करेल। आणि मी देखील तुमच्या पाठीशी उभा आहे, एवढंच विनंती आपल्याला करतो। 15 तारखेला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून मुंबई महापालिकेवर महायुतीचा विकासाचा भगवा फडकवायचंय ना। आणि तुमचं वांद्रे सोसायटी ती पण करायची आहे ना। आणि म्हणून तुम्हाला मी शब्द देतो की त्यातल्या अडचणी काय आहेत त्या अडचणी दूर करू। शेवटी तुम्हाला प्रत्येकाला घर देणं हे आमचं काम आहे, आणि म्हणून ज्या अडचणी दूर करून तो देखील आपण निर्णय घेऊ, एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।